वक्फ ज्या प्रॉपर्टीवर बोट ठेवेल ती प्रॉपर्टी त्यांची होते. ही बिल्डिंग आहे, ह्याच्यावर जर उद्या वक्फनी दावा केला की ही बिल्डिंग आमची, तर ती तुमची नाही हे सिद्ध करायची जबाबदारी तुझी आहे. जर 2013 साली हा नीट कायदा झाला नसता तर पार्लमेंट आता जे भारताचं आहे ती जागा सुद्धा वक्फ बोर्डाने क्लेम केली होती. वक्फ बोर्डाचं जे सगळं नियंत्रण होतं ते नियंत्रण मुसलमानांमधल्या फक्त 15% श्रीमंत, जमीनदार, उच्च वर्णीय, उच्च जातीय अशा लोकांच्या हातात गेले. तुम्ही जर आता एनरोलमेंट आणि ग्रॅज्युएशन हे दोन जर क्रायटेरिया लावलेत तर मुस्लिम मुलांपेक्षा मुस्लिम मुलींची एनरोलमेंट जास्त आहे. आणि एवढंच नाही तर मुस्लिम ग्रॅज्युएट होणाऱ्या मुली सुद्धा मुस्लिम मुलांपेक्षा जास्त आहेत. गॉन आर द डेज जामा मशिदीचा इमाम बुखारी एक काहीतरी फतवा काढायचा शुक्रवारी आणि लगेच वोटिंग बदलायचं. ते इमाम बुखारीच्या मुलाचं डिपॉझिट गेले नंतर. या निर्णयामुळं माझ्या आयुष्यात काय बदल? असंच जर प्रत्येक माणूस विचार करायला लागला की शेजारच्याच घराला आग लागली, माझ्या घरात तर काही प्रॉब्लेम नाहीये, दुनिया चल नाही सकती. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यात संपूर्ण भारतात ज्या गोष्टीची चर्चा झाली, संसदेमध्ये कित्येक तास चर्चा झाली, संसदेच्या बाहेर झाली आणि कदाचित घरोघरी झाली, ते विधेयक म्हणजे वक्फ सुधारणा विधेयक. या विधेयकाबद्दल चर्चा करणं अर्थातच क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत प्रख्यात वक्ते, विचारवंत संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. नमस्कार. थिंक बँकवर येणं आणि विविध विषयांवर आपली मतं मांडणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असतो आणि इट्स ऑलवेज प्लेजर टू टॉक टू यू. थँक्यू. आम्हालाही आनंद आहे. आणि मुद्दा अर्थातच वक्फचा. या विधेयकाची गरज काय आणि आत्ताच का? मुळात वक्फ हा जो कायदा आहे, हा कायदा आपण एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा मुसलमानांची जी 57 राष्ट्र आहेत त्यातल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये हा कायदा नाही. सो दिस इज एक्सक्लुझिव्हली टू इंडिया. याचा खूप मोठा इतिहास आहे. 1913 मध्ये काय झालं, 1934 मध्ये काय झालं, मग महाराष्ट्रात 1954 साली काय झालं, मग 1960 साली. आपण त्या इतिहासात जाऊया नको, आपण आत्ताची परिस्थिती काय आहे त्याच्यावर येऊया. महाराष्ट्रामध्ये 1960 साली वक्फ कायदा आणि वक्फ बोर्ड आपल्याकडे लागू झालं. हे वक्फ बोर्ड जम्मू काश्मीर, गोवा आणि नॉर्थ ईस्टच्या अनेक प्रांतामध्ये आपल्याकडे नाही आहे. आता या वक्फ बोर्डा अंतर्गत मुळात एक तुम्ही लक्षात घ्या की फाळणी जेव्हा झाली तेव्हा लियाकत अली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामधल्या करारात ज्या अनेक गोष्टी होत्या त्याच्यामध्ये जे मुसलमान भारतातून त्यांची प्रॉपर्टी सोडून परत जातील पाकिस्तानमध्ये आणि जे हिंदू त्यांच्या प्रॉपर्टीज लाहोर आणि कराची किंवा फैजलाबाद, अबोटाबाद मधून इकडे येतील. आज ज्या मनोज कुमारांचं निधन झालेलं आहे त्या मनोज कुमारांचा जन्म अबोटाबादचा आहे, म्हणजे त्यांची तिकडे प्रॉपर्टी होती. किंवा कपूर खानदान त्यांची इकडे प्रॉपर्टी होती. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. ते इकडे आले, त्यांच्याकरता हे होतं. आता आपल्याकडे आपण वक्फ बोर्ड त्याच्याकरता त्या प्रॉपर्टीज करता आलं. तिकडे म्हणजे इकडच्या मुसलमान जे सोडून गेले त्यांच्या प्रॉपर्टीज वक्फ बोर्डाकडे आल्या आणि तिकडचे हिंदू जे इकडे सोडून आपल्याकडे परत आले त्यांच्या प्रॉपर्टी इस्लामकडे गेल्या. मग तिथेच खऱ्या अर्थाने एक प्रकारे विसंवादाला सुरुवात झालेली होती. आणि मग वक्फ बोर्डाचं जे सगळं नियंत्रण होतं ते नियंत्रण मुसलमानांमधल्या फक्त 15% श्रीमंत, जमीनदार, उच्च वर्णीय, उच्च जातीय अशा लोकांच्या हातात गेलं. याचा उद्देश काय होता? याचा उद्देश ती अल्लाला दिलेली जमीन, अल्लाला दिलेली प्रॉपर्टी आहे, त्याचा विनिमय गोरगरिबांच्या अशा चांगल्या कार्यासाठी होणं अपेक्षित होतं. आता वक्फ बोर्डाने इतक्या सर्व वर्षाच्या प्रवासात किती शाळा, किती हॉस्पिटल, किती पाणपोया, किती रस्ते, किती झाडं लावणे, काही जी आपण समाजोपयोगी कामं म्हणू, विधवा आहेत, परित्यक्त आहेत मुसलमानांमध्ये, त्यांच्याकरता यांनी काय केलं नेमकं तर त्याच्यावर तुम्हाला शून्य असं दिसेल. सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे बरं का. आणि त्यावेळेला वक्फकडे किती प्रॉपर्टी होती तर आत्ता जेवढी आहे त्याच्या निम्म्याने प्रॉपर्टी होती की 12,000 कोटी त्याचं आत्तापर्यंत उत्पन्न असायला पाहिजे, ते 120 कोटी आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ
जे मुठभर लोक म्हणजे 85% पसमंदांपर्यंत विकासाची गंगा जी पोचायला पाहिजे होती जी पोचलेली नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? हम्म. ह्याचं कारण काय माहितीये? या बोर्डावर जी माणसं गेली त्यांचे बायोडाटा संशयास्पद आहेत. मुदस्सर लांबे, आपलं नाव आठवत असेल हे कशाकरता प्रसिद्ध आहे, किंवा मोहम्मद अरशद खान, हे दाऊदचे हस्तक आहेत. अशाच प्रकारची सगळी मंडळी होती आणि 2013 साली याच्यात जे बदल करण्यात आले त्या बदलानुसार वक्फ ज्या प्रॉपर्टीवर बोट ठेवेल ती प्रॉपर्टी त्यांची होते. ही बिल्डिंग आहे, ह्याच्यावर जर उद्या वक्फनी दावा केला की ही बिल्डिंग आमची, तर ती तुमची नाही हे सिद्ध करायची जबाबदारी तुझी आहे. नाउ टेल मी, नाउ इफ यू डोंट हॅव सम पेपर्स और समथिंग लाईक दॅट, यू आर गॉन. आणि नंतर झालं काय? 2013 नंतर 1913 पासून 2013 पर्यंत जेवढ्या प्रॉपर्टीज त्यांच्याकडे होत्या त्याच्या दुप्पट प्रॉपर्टी 2013 ते 2025 मध्ये आल्या. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी ह्या सगळ्या मागे एक षडयंत्र आहे. महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला 1500 एकर नव्यानं जागा त्यांना मिळतात. म्हणजे असं जर चालू राहिलं तर पुढच्या 50 एक वर्षात तुम्ही अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत कराल, देश पादाक्रांत कराल. आणि कुठल्या प्रकारच्या जागा त्यांनी क्लेम केल्या? जी फेमस 2-4 उदाहरणं आहेत तिथे सगळ्यांनाच माहिती आहेत. सोलापुराचं सिद्धेश्वर मंदिर, नारायणराव राणे यांनी त्याचा उल्लेख पार्लमेंटमध्ये एकेकाळी केला होता की ती जागा वक्फ बोर्डाची आहे. जर 2013 साली हा नीट कायदा झाला नसता तर पार्लमेंट आता जे भारताचं आहे ती जागा सुद्धा वक्फ बोर्डाने क्लेम केलेली होती. म्हणजे याचा अर्थ याच्या कारभारामध्ये कुठेही पारदर्शकता नाही आणि ही एक प्रकारे स्पेशल ट्रीटमेंट आहे. अशा प्रकारची ही सगळी अन्यायकारी रचना होती की ज्याच्यातून मुसलमान समाज जो खूप मोठ्या प्रमाणात इकडे कष्टकरी समाज आहे, जो हातावर खातोय, ज्याला शाळा नाही, कॉलेज नाही, त्याला कोणत्याही प्रकारच्या विकासाची साधनं उपलब्ध होत नव्हती, त्याच्यासाठी हे काही करत नाहीत. आणि मुठभर जो समाज आहे तो ह्याच्यावर कंट्रोल ठेवून एका पक्षाला वेठीला धरून आमची मतबँक तुमच्या बाजूला येईल, आमची व्होट बँक तुमच्या बाजूला येईल, आम्हाला हे करून द्या म्हणून पाहिजे त्या सुधारणा घडवून आणतो. आणि याला चॅलेंज काहीच नाही. वक्फला चॅलेंज करायचं असेल तर ते वक्फकडेच करायचं. म्हणजे एकीकडे हिंदूंची सगळी जी देवस्थानं आहेत ती तुम्ही प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट याच्या अंडर तुम्ही कंट्रोल करायची आणि यांच्यावर मात्र कुठलाही कंट्रोल नाही. हे कसं काय चालणार? जर सर्वांना समान न्याय, सगळेजण कायद्यासमोर समान असतील तर हे सगळं समान असायला पाहिजे होतं. हा बदल निश्चितच अपेक्षित होता. या मशिदींकडून सरकार एकही पैसा घेत नाही, पण याच्या रखरखावासाठी मात्र पैसे द्यायचे आणि मंदिराच्या पैशावर मात्र सरकारची नजर आहे, ते सरकारकडे आहे. ही विसंगती नाही का? मला सांगा. या सगळ्यावर उपाय म्हणून ही सगळी व्यवस्था लोकाभिमुख करणे, उत्तरदायी करणे, ट्रान्सपरंट करणे ही काळाची गरज होती आणि ती या सरकारने पूर्ण केलेली आहे. उदाहरण देतो मी तुम्हाला. उत्तर प्रदेशामध्ये मदरशांचं सर्वेक्षण करायचं होतं. प्रचंड विरोध. आमच्या धर्मात ढवळ आहे, ढवळाढवळ आहे. वरवर पाहतात ते आक्षेप खरे वाटत होते, पण जेव्हा प्रत्यक्ष सर्वेक्षण झालं तेव्हा लक्षात आलं याचं कारण 10,000हून अधिक विद्यार्थी खोटे सापडले. ते नव्हतेच तिकडे. मग त्यांच्या नावावर कोणीतरी काहीतरी लाटत होतं. त्यांनी हा मीडियाला हाताशी धरून बागुलबुवा उभा केला होता. आणि आत्ता सुद्धा याच्या विरुद्ध जी सगळी आरडाओरडा चालू आहे त्याच्या मागे तेच आहे की ते जे मुठभर लोक आहेत त्या मुठभर लोकांना आपल्या हातातली संपत्ती आता जायला नकोय की जी जाणार आहे. आणि म्हणून हे होणं अत्यावश्यक होतं. हे होणं भारतासाठी जेवढं आवश्यक आहे ना त्याच्यापेक्षा काकणभर जास्त भारताचे अभिन्न घटक असलेल्या मुसलमानांसाठी होणं अत्यंत आवश्यक आहे. मी नेहमी म्हणतो ट्रिपल तलाक असेल किंवा मुसलमानांच्या बाबतीतल्या केलेल्या सर्व सुधारणा असतील, याचा सर्वात जास्त फायदा हे हिंदूंनी केला विरोध असं म्हणून बघायचं कारण नाही आहे. दिस इज अल्टिमेटली गोइंग टू हेल्प मुस्लिम्स. म्हणून वेलकम इट. आता तुमचा दुसरा प्रश्न की हे आत्ता का केलं? हे कसं आहे माहिती आहे विनायकजी? सचिन तेंडुलकरला 16व्या वर्षी का खेळवलं? 16व्या वर्षी खेळवलं, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे.
हे पूर्वी का नाही केलं, आत्ता का नाही केलं? मग तेव्हाची केलेली कामं आत्ता केली असती तर त्या कामाबद्दल तुम्ही 370 आज रद्द केलं असतं, तुम्ही विचारलं असतं, इतक्या उशिरा का केलं? ते तेव्हा केलं ना. तर प्रत्येक कामाची एक प्रायोरिटी वेळ असते. ते करून ते केलेलं आहे. हा लँड इश्यू आहे का रिलिजियस इश्यू आहे? 100% लँड इश्यू आहे. हम्म, त्याचा उपयोग रिलिजियस स्प्रेडसाठी होतोय. हम्म. एक लक्षात ठेवा, वर्क इज अ चॅरिटेबल एंडॉवमेंट. इट हॅज नथिंग टू डू विथ रिलिजन. जर रिलिजनवर असेल तर मग इंडोनेशियामध्ये का नाही? तर मग सौदी अरेबियात का नाही? आणि मुळात वक्फ ही कल्पना कोणी मांडली माहितीये का? ज्यांनी प्रॉफिटला चॅलेंज केलं त्यांनी ही कल्पना मांडलेली आहे. मी अगदी ही तार पुढे खेचून हे इस्लाम विरोधी असं अतिरेकाची भूमिका घेणार नाही. पण ही मांडली होती कोणी याचा विचार करा. आता जो कायदा आलाय त्याच्यानंतर सामान्य माणसासाठी काय बदलणार आहे? आता हा जो पैसा आतापर्यंत मूठभर लोक वापरत होते किंवा ही जी एक टांगती तलवार होती की कुठल्याही प्रॉपर्टीवर कोणीही बोट ठेवेल आणि सांगेल ही इस्लामची प्रॉपर्टी होती. कनिफनाथाची गुहा अहिल्यानगर मधली, बोट ठेवलं. तिरुचिरापल्लीमध्ये एक गाव ज्याच्यात 95% हिंदू आहेत आणि फक्त 22 मुसलमान कुटुंब आहेत. तिथे त्यांनी बोट ठेवलं की अख्खं गाव आमचं आहे. खरं तर 1707 साली औरंगजेब मेल्यानंतर कधीही मुसलमानांचं राज्य संपूर्ण देशभर होतं असं काही नाही आहे. नंतर ते अनेक विविध राजवटीत नंतर इंग्रज आले आणि त्याच्यानंतर ते भारताकडे म्हणजे आपल्या देशाकडे आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तसा मालकी हक्क हा आता दाखवता येणार नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत की याविषयी मुसलमानांच्या मनामध्ये काही शंका असेल आता की याचा उपयोग हा त्यांच्या विरोधात होणार आहे. हे काही मूठभर मुसलमान पेटव त्यांची मनं चिथवलेली असतील. परंतु ही व्यवस्था पारदर्शी झाली. आज महिलांनी या ट्रस्टवर यायचं नाही असा नियम होता. हा, महिलांनी का यायचं नाही? का ते कमी दर्जाचे आहेत का? मुस्लिम मुलांना काही डोकं नाही असं समजता का तुम्ही? तुम्ही जर आत्ता एनरोलमेंट आणि ग्रॅज्युएशन हे 2 जर क्रायटेरिया लावलेत तर मुस्लिम मुलांपेक्षा मुस्लिम मुलींची एनरोलमेंट जास्त आहे. आणि एवढंच नाही तर मुस्लिम ग्रॅज्युएट होणाऱ्या मुली सुद्धा मुस्लिम मुलांपेक्षा जास्त आहेत. त्यांनाही प्रगती हवी आहे, त्यांनाही मुख्य प्रवाहात यायचंय. ते आजूबाजूला बघत नाहीत का काय चाललंय ते? मग त्यांचा विरोध नसेल का याला? त्यांना असं वाटत नसेल का की आम्ही या प्रवाहात सामील झालं पाहिजे? त्यामुळे आय एम शुअर दे आर हॅपी अबाउट इट. पण मुस्लिम समाजातून अंतर्गत ही मागणी होती का? का जसं विरोधी पक्षांनी आरोप केले तसा हा कायदा बुलडोज केला गेला पॉलिटिकल गेनसाठी? ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीवच न करून देण्याकरता धर्माच्या समजुतींचा, रूढींचा बुरखा घालण्यात आला. सो इफ आय क्लोज द डोअर्स अँड विंडोज आय विल नॉट कम टू नो व्हॉट्स हॅपनिंग आउटसाइड द वर्ल्ड. त्यांना आता जेव्हा हे समजेल तेव्हा त्यांना खुली सांस ले सकते हैं. त्यामुळे आजपर्यंत त्याला हे माहितीच नव्हतं आणि अनेक 10,000 मुसलमानांनी वक्फ बोर्डावर दावे टाकलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ते कशा करता टाकले? त्यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच टाकले ना. हे काय फक्त हिंदू आणि सरकारचे दावे नाही आहेत. आणि मुळात जमीन दान केली. जी आपली जमीन नाही ती दान कशी काय करणार? हा सगळा प्रकार पूर्णपणे गोंधळाचा होता. त्याचा एकदा तड लागणं गरजेचं होतं. ट्रान्सपरन्सी येणं गरजेचं होतं. अँड एनी ऑपरेशन, गव्हर्नमेंट ऑर पर्सनल, इफ इट इज ट्रान्सपरंट, यू आर ॲटलीस्ट हॅपी व्हॉट हॅपन. तुम्हाला कळतं काय झालंय ते. ते होणार याच्यात ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही उल्लेख केलात मगाशी देवस्थानांचा की सरकारकडे आहे, नाहीये. पण त्याच्यात एकच मुद्दा चर्चेला येत होता सगळीकडे की सुप्रीम कोर्टात जाऊ द्यायचं का नाही? किंवा कोर्टाचे नियम लागू होतात का नाहीत? हे नक्की काय होतं आणि काय बदललं? पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाला चॅलेंज द्यायला कुठेही वाव नव्हता. कारण 2013च्या सुधारणांमध्ये वक्फ बोर्ड जे करेल ती पूर्व दिशा. आता असं का ह्याला नाही. हे असंच आहे आता. आता असं नाहीये. आता त्याच्यात जे बदल केले ते तुम्हाला सांगतो इतके, ज्याला आपण कालसापेक्ष आहेत म्हणून, 2 महिला सदस्यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर याच्या मॅनेजमेंटमध्ये तुमच्या रिलिजियस मॅटरमध्ये नाहीये. त्या ट्रस्टवर त्याचं नियंत्रण एका कायद्यानं व्हायला लागतं चॅरिटेबल ट्रस्टच्या. मग तो तपासणारा अधिकारी जर ख्रिश्चन असेल किंवा पारशी असेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही तुम्हाला प्रॉब्लेम. तो कुठल्या विषयावर तुम्ही सभा संमेलन घ्या हे तुम्हाला सांगत नाहीये. तो फक्त त्या नियमाप्रमाणे ते होतंय की नाही बघण्याकरता आहे. तसा अधिकारी जर गैर मुस्लिम असेल तर काय प्रॉब्लेम आहे?
चॅरिटी कमिशनर हा कसा असावा हे ठरवायचा अधिकार सरकारचा आहे. तो रिलिजियस अथॉरिटीजना आम्ही कसा देणार? त्याच्यानंतर बोहरा आगा खानी हे तर कायमच आउटकास्ट होते, त्यांनाही याच्यामध्ये स्थान मिळणार आहे. शिया आणि सुन्नी यांना स्थान मिळणार आहे. पसमंदा की जे आजपर्यंत निग्लेक्टेड होते त्यांनाही याच्यात स्थान मिळणार आहे. वफ काउन्सिल तेही रिकॉन्स्टिट्यूट होत आहे. त्याच्यामध्ये 3 MP आणि त्याच्यामध्ये कुठलाही नॉन मुस्लिम असणार नाही, हे सुद्धा त्याच्यात क्लिअर दिलेलं आहे. आता मला सांगा, तुमची जी मालमत्ता आहे, तुमचं जे इन्कम आहे, त्याचं ऑडिट होतं की नाही होतं मला सांगा. मग आजपर्यंत वक्फ बोर्डाचं करायचं नाही, आता ते ऑडिट होणार. कॅग त्याचं ऑडिट करू शकणार, त्यांच्या मालमत्तांचं ऑडिट होणार आणि एखादी प्रॉपर्टी वक्फची आहे की नाही हे ठरवायचा अधिकार वक्फला असू शकत नाही. तो त्या जिल्हाधिकाऱ्याला असला पाहिजे, कारण इतर ठिकाणी जिल्हाधिकारी डिक्लेअर करतो ना. मग ह्या प्रॉपर्टी काय वेगळ्या आहेत का? त्यामुळे ह्या प्रॉपर्टी पण जिल्हाधिकारीच डिक्लेअर करेल. जोपर्यंत जिल्हाधिकारी सांगत नाही तोपर्यंत त्या प्रॉपर्टीवर वक्फचा दावा येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, वक्फला जर दावा करायचा असेल की ही जी बिल्डिंग आहे ती आमची आहे, त्याच्याकरता त्यांना आधी तशी तत्सम कागदपत्र द्यावी लागतील, तरच त्यांना दावा करता येईल. आतापर्यंत असं नव्हतं. ते आपला दावा ठोकतात आणि तुम्हाला मग खिट्या घालाव्या लागतात आणि सांगावं लागतं की हे नाही, हे आमचं आहे, आणि तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागतं. दुसरी गोष्ट, महिलांना त्याच्यात वारीस करून, म्हणजे वारस करून, त्याची जी काही सोय आतापर्यंत नव्हती ती सोय याच्यामध्ये केलेली आहे. मला सांगा, यातली कुठली गोष्ट ही इस्लाम विरोधी आहे? यातली कुठली गोष्ट काल सुसंगत नाहीये? यातल्या कुठल्या गोष्टीमुळे धर्माच्या धार्मिक रूढींना, परंपरांना नख लागणार आहे मला सांगा? हा कम्प्लीट अपप्रचार आहे. हे व्हायलाच पाहिजे होतं. नाहीतर एक दिवशी असं करत 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 गावाच्या गावं, प्रदेशच्या प्रदेश, जिल्ह्याच्या जिल्हे गिळंकृत झाले असते. थोडा टँजंट प्रश्न. हा कायदा हा समान नागरी कायद्याची सुरुवात आहे का समान नागरी कायद्याचा भाग आहे का जे समान नागरी कायद्यात करायचं त्यातले काही गोष्टी यातनंच करून घेतलेल्या आहेत? हा कायदा आणि समान नागरी कायदा ज्याची चर्चा आहे याच्यात काय कोरिलेशन? समान नागरी कायद्याचं जे तत्व आहे त्याचं आणि इथलं तत्व याच्यामध्ये एक प्रकारची आपल्याला तुलना करता येईल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला साम्य शोधता येईल. समान नागरी कायद्याचं जे मूलभूत तत्व आहे की एव्हरीबडी विल बी इक्वल, करेक्ट? तेच तुम्हाला इकडे दिसतंय. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा इक्वालिटी नव्हती. फक्त 15% लोक 85% लोकांना कंट्रोल करत होते. महिलांना याच्यात रिप्रेझेंटेशन नव्हतं. कोणत्याही प्रकारची ट्रान्सपरन्सी नव्हती. मुसलमानांच्या प्रॉपर्टी सुद्धा घेतल्या जात होत्या. महिलांना आपला वारस नेमायची सोय नव्हती. त्यांच्यामध्येच जर इतकी विषमता होती, ती जर दूर झाली असेल आणि त्यातून जर कोणाला समान नागरी कायद्याची पहाट येते असं वाटत असेल की त्याचा कोंबडा आरवत असेल तर तो लवकर आरवावा. किती नाही म्हणलं आपण तरी याच्यात राजकारण आहे आणि याच्याबद्दलचं राजकारण हे 2 दिवसात संसदेत सगळ्या देशानं बघितलं. या कायद्याच्या निमित्तानं झालेल्या राजकारणाचं विश्लेषण तुम्ही काय करता? आपल्या देशात कुठल्या गोष्टीचं राजकारण होत नाही मला सांगा. प्रत्येक गोष्टीचं या देशात राजकारण होतं. तसंच या विषयाचंही राजकारण झालं, याच्यात काही नाही. कारण ध्रुवीकरण होऊ शकेल अशाच प्रकारचं हे सगळं आहे. संसदेमध्ये काही काही भाषणं खरोखरच उत्तम झाली. आक्षेप घेणारी सुद्धा भाषणं उत्तम झाली. मी त्यांनाही मार्क देईन. त्यामुळे काय झालं, त्या आक्षेप खोडून काढण्याकरता, त्याची उत्तरं देण्याकरता काही स्पष्टीकरणं आली आणि त्यातून गैरसमज जे पसरू शकले असते ते गैरसमज दूर झाले. त्यामुळे मला असं वाटतं की एक चर्चेतली 50% चर्चा ही निश्चितच ही खूप चांगल्या विचारांनी झालेली होती. 50% लोकांनी मात्र आपला राजकीय अजेंडा, आपली राजकीय मतपेटी, आपली मळमळ, आपला हिंदुत्व विरोध हे सगळं दाखवायचा प्रयत्न केला. ओवेसींचं भाषण हे मला असं वाटतं एक द्वेषमूलक पसरवणारं किंवा त्यांची जी सगळी मळमळ होती की त्यांच्या प्रॉपर्टीचा कंट्रोल जातोय सगळा त्यांच्या हातातून, ते सांगणारं होतं. पण ओव्हरऑल मी असं म्हणेन की एक चांगली चर्चा आतापर्यंत ज्या अनेक गोष्टी झाल्या त्याच्यात काही इतकी चांगली चर्चा मला ऐकायला मिळाली नव्हती. जवळपास मागच्या 7-8 महत्वाच्या विषयांवरच्या चर्चा ऐकल्यात. त्या चर्चेचा दर्जा बघता या चर्चेचा दर्जा निश्चित चांगला होता. तुम्ही एका शब्दाचा उल्लेख केलात, मतपेटी. मुळात मुस्लिम मतपेटी हा प्रकार खरंच आहे का त्याच्याबद्दल चर्चा जास्त होती? असेल तर तो नक्की कोणाच्या बाजूने आहे? तो भाजप विरोधी असतो हे सत्य आहे का असत्य आहे? काय आहे नक्की? आत्ताचं उदाहरण घ्या ना, 2024
हम्म. लोकसभा निवडणुका, तुम्हाला किती उदाहरण देऊ, याच्यावर वेगळा 3 तासाचा कार्यक्रम होईल आपला. तुम्हाला प्रत्येक मतदारसंघ घेऊन सांगतो की कशा प्रकारे इस्लाम खतरे में अशा प्रकारची एक भीती दाखवून एक विशिष्ट प्रकारचं वोटिंग. काय झालं धुळ्यामध्ये? माजी अ, 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 राज्यमंत्री डिफेन्स भामरे यांचा पराभव व्हायचं एकमेव कारण म्हणजे एका मतदारसंघात झाडून मतदान हे त्यांच्या विरोधात झालं. तीच गोष्ट दक्षिण मुंबईत झाली. हेमा मालिनी ज्या ठिकाणी उभ्या होत्या मथुरेमध्ये, तिकडे किती 86% हिंदू मतदान आहे, पण झालं मतदान 46%. आणि तशाच प्रकारचा आसाम मधला मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये 86% मुसलमान आहेत, तिकडे 86% मतदान झालं. तीच गोष्ट युसुफ पठाण निवडून आले. युसुफ पठाण निवडून आले, त्यांना तो मतदारसंघ तरी माहिती होता, त्याच्या आत किती विधानसभा हे तरी माहिती होतं का त्यांना? आणि त्यांनी कोणाचा पराभव केला? काँग्रेसच्या माजी संसद प्रमुखाचा. अनेक मतदारसंघ मुंबईत, अनेक वॉर्ड असे आहेत की जिकडे भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, त्यांना 4, 5, 10, 12 अशी मतं आहेत आणि 800चं मतदान आहेत आणि 750हून अधिक मतं ही एका विशिष्ट उमेदवाराला गेली आहेत. नो मॅटर तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल. हे कशाचं निदर्शक होतं? त्याचीच प्रतिक्रिया विधानसभेत उमटली आणि बटेंगे तो कटेंगे हे त्याच्यामुळे आलं. त्यामुळे निश्चितच अशा प्रकारची गोष्ट असते, त्याचा आजपर्यंत अनेक वेळा वापर केला गेलेला आहे. पण मग हिंदू आणि मुसलमान या 2 समाजांच्यातली फॉल्ट लाईन हे भारताचं वर्तमान आणि भविष्य इनएव्हिटेबली आहे का? नाही, मी असं निश्चित म्हणणार नाही. याचं कारण आपण जी फॉल्ट लाईन म्हणतोय ना, ती फक्त 15% लोकांमध्ये आहे. 85% जो मुसलमान आहे ना, त्याला या देशाच्या मुख्य प्रवाहात यायचं आहे. त्याला या देशाच्या प्रगतीत भाग घ्यायचा आहे. त्यालाही आपल्या मुलाबाळांकरता उत्तम शिक्षण हवं आहे. त्यालाही चांगलं घर हवं आहे. त्यालाही चांगल्या संधी उपलब्ध करून हवे आहेत. तो कष्ट करायला तयार आहे. त्याला आपण सामावूनच घेतलं नाही, त्याला शिक्षणच दिलं नाही. वक्फ बोर्डाने किती कॉलेजं काढली, किती शाळा काढल्या, किती रुग्णालयं बांधली, किती स्किल सेंटर काढली, हे काहीही केलेलं नाही. या समाजाला भारताचा भाग व्हायचंय आणि तो समाज ना हा आता इशाऱ्यावर चालणार नाही. गॉन आर द डेज. जामा मशिदीचा काय इमाम बुखारी एक काहीतरी फतवा काढायचा शुक्रवारी आणि लगेच वोटिंग बदलायचं. ते इमाम बुखारीच्या मुलाचं डिपॉझिट गेले नंतर. त्यामुळे तो काळ आता गेला की जेव्हा मुस्लिम कॅन बी टेकन फॉर ए राईड. त्यांच्यामध्येही खूप बदल घडलेत, सुधारणा झालेल्या आहेत. असं असतं तर मला सांगा, ट्रिपल तलाक झालं, 370 झालं, राम मंदिर झालं, मुस्लिम नाही रस्त्यावर आले. त्याने कळून चुकतं नाही यातली फॅलसी. दे वर ड्रॅग्ड इन टू ऑल दिस. जी आता तुम्हाला थोडीफार निदर्शन दिसत आहेत आणि शाहीन बाग पुन्हा आम्ही करू जे म्हणतायत ना, याच्या मागचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. त्याच्या मागे इथली लोक ज्यांचे हितसंबंध दुखावले गेलेले आहेत ते हे सगळं स्पॉन्सर करतायत. 2 राज्य महत्वाची. एक महाराष्ट्र जिथे निवडणूक होऊन गेली आणि विशेषतः शिवसेना काय भूमिका घेतली याच्याबद्दल कुतूहल होतं. आणि दुसरं बिहार, जिथे निवडणुका येऊ घातल्यात. सर्वाधिक याचा पॉलिटिकल तात्कालिक कालसुसंगत प्रभाव तिथे घडेल असं म्हणतात. या दोन्ही ठिकाणच्या राजकारणाबद्दल या विधेयकाच्या अनुषंगानं काय सांगा? व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आपण पहिले बिहार घेऊया. बिहारमध्ये तुम्हाला सांगतो मी 2020चं जे मतदान झालं ना, ते मी अतिशय बारकाईने अभ्यास केला. नितीश कुमार हे आत्तापर्यंत सेक्युलरिझमचे, विधर्मीवादाचे राष्ट्रीय काय चेहरा वगैरे आपल्याकडे होते. तरी जेवढे मुस्लिम उमेदवार उभे केले तेवढे सगळे पडले हो. आणि त्यातल्या अनेकांची डिपॉझिट गेलेली आहेत. झालेल्या मुस्लिम मतदारांपैकी 5% मतदान सुद्धा नितीश कुमारांना मिळालेलं नाही. या सगळ्याचा विचार तरी केला नसेल का आता समर्थन देताना? नीट विचार करा. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या त्या राज्यांमधल्या नेत्यांचंही मंथन झालेलं आहे. शशी थरूर, का शशी थरूरनी हे वेलकम केलं? शशी थरूर ज्या मतदारसंघातनं येतात ना केरळामध्ये, तिथे बहुसंख्य ख्रिश्चन पण आहेत आणि चर्चनी अशा प्रकारच्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. कारण चर्चच्या जागा आणि ख्रिश्चन लोकांनाही याचा त्रास झालेला आहे. मग आपल्या मतदारसंघातली एक मोठी मतपेटी ते हातातनं गमावतील का? तेवढा शहाणपणा त्यांना आहे. आता महाराष्ट्रातल्या काही व्यक्तींना तेवढा शहाणपणा आलेला मला दिसत नाहीये. त्यांच्याकडे ही उत्तम संधी होती की या निमित्ताने आपली हिंदुत्वाची जी पोझिशन
1993 साली पहिलं वक्तव्य की जर हे माझ्या शिवसैनिकांनी पाडलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे. एक प्रकारे तुमची त्यात मोहर होती, गर्व से कहो हम हिंदू हैं. ही घोषणा कोणाची होती हे अलैदा, पण त्या घोषणेचं एक प्रकारे पालकत्व हे शिवसेनेकडे होतं. 93च्या दंगलीत मुंबईमध्ये सर्वसामान्य हिंदूला वाचवणारा कोण होता? तर शिवसेना पक्ष होता. इथपासून ते आत्ता हिरवं जॅकेट घालून बोलायची पाळी येणे आणि गैर मुसलमान माणसं इथे का नेमतात असा मुद्दा उपस्थित करून श्रीकांत शिंदे यांच्या हातात तर तुम्ही कोलीतच दिलं. महानगरपालिकांच्या निवडणुकात ते याचं भांडवल केल्याशिवाय राहतील असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं ही एक मोठी संधी होती त्यांना आपली जुनी जागा मिळवायची. त्यांच्या तरी सर्व खासदारांना ही भूमिका पूर्णपणे पटली आहे का हे एकदा दडपण झुगारून विचारलं गेलं पाहिजे. विधानसभेचा जो निकाल झाला त्या निकालात आलेली जवळपास एकपक्षीय सत्ता आणि त्याच्यामुळं आलेलं एक थिजलेपण, यामुळं अशी जेव्हा घटना घडते ज्यावेळी तुम्हाला एक मेसेज द्यायचा असतो की आम्ही या बाजूचे आहोत, या गोष्टीसाठी स्टँड करतो, इथं काय करायचं याचं कन्फ्युजन भाजपेतर सर्व पक्षांना आहे का? हुकुमशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा असतं आणि लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असतं. प्रजेने कौल दिलेला आहे ना, प्रजेनं इतका क्लिअर कौल दिलेला आहे की इतका क्लिअर स्पष्ट मॅन्डेट महाराष्ट्रात यापूर्वी फार क्वचित मिळालेलं होतं. त्यामुळे जर लोकांचा कल तिकडे असेल आणि तो ग्राउंडवर आम्हाला दिसत असेल तर त्याच्या विरोधात जाऊन भूमिका घेणं त्या आमदार खासदारांना किती जड असेल याचा विचार करा. दुसरी गोष्ट, विरोधी पक्ष विस्कळीत आहे, दिशाहीन आहे. त्यांना एखाद्या प्रश्नावर आक्रमक होऊन अभ्यास करून मुद्दे मांडणं आता खरोखरच जमतंय का? त्यामुळे विधानसभेमध्ये आपल्याला तेच तेच ऐकू येतंय, तेच पायाला छप्पन बांधून फिरवते, अमुक तमुक, हे जे सगळं ऐकू येते, त्याच्या आधी त्यांचं बोलणं, परवांचं बोलणं, त्याच्यावर यांचं उत्तर, ही काही विधानसभेची महाराष्ट्राच्या परंपरा नाही आहे. पण या लेवलला हे का जातं याचं कारण विरोधक तसे मुद्दे उपस्थित करत नाहीयेत. तरी काही चांगल्या चर्चा होतात, नाही असं नाही आहे की काही ठिकाणी तुम्हाला असं दिसून येतं की विरोधकांनी चांगले प्रश्न विचारलेत आणि प्रताप सरनाईकांचं एक उत्तर मला परिवहनच्या संदर्भामध्ये खूप अभ्यास करून दिलेलं होतं. पण अशी उदाहरणं फार कमी होत चाललेली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरून परत देशावर येतो शेवटच्या टप्प्यात वक्फ विषयी बोलताना. हे विधेयक ही वेगवेगळ्या मोठ्या बदलांची नांदी आहे का? दुसरं, जे वेगवेगळे बदल घडणार आहेत अपरिहार्यतेमुळे, उदाहरणार्थ जनगणना असेल, जात धर्म निहाय त्याच्यातल्या गोष्टी येतील, मग डिलिमिटेशन असेल, त्या सगळ्याची बीज कुठेतरी या विधेयकात पेरलेली आहेत. पॉप्युलेशन कंट्रोल हा एक त्यातला आणखी महत्त्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की याला एक इंग्रजीमध्ये सुंदर शब्द आहे, शॉट इन दी आर्म. भारतीय जनता पक्ष एनडीएकडे जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली एक प्रकारे, आणि जेवढी संख्या विरोधी पक्षांकडे होती त्यापेक्षा काही त्यांना कमी मिळालेली आहेत. आणि त्यांनाही माहिती आहे की अपरिहार्यता म्हणून अनेक जण इकडे होते, अन्यथा ते भारतीय जनता पक्ष एनडीए बरोबर गेलेले असते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक कॉन्फिडन्स निश्चित आलेला आहे. दुसरी गोष्ट, याची प्रतिक्रिया जर आपण पाहिली तर ती प्रतिक्रिया काही फार भारतीय जनता पक्षाच्या किंवा अशा निर्णयाच्या विरोधात आहे असं काही आपल्याला दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे धाडसी निर्णय हे घ्यायला लागणारी राजकीय कणखरता आता दिसते. तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह देतो. असंच एक याच्यापेक्षा खूपच राक्षसी बहुमत 415 जागांचं राजीव गांधींकडे होतं. आणि याच इमाम बुखारींनी जामा मशिदीच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल जो लागला त्या निकालाच्या विरोधात, पोटगीच्या विरोधात त्यांनी आपलं मत नोंदवलं. बरोबर आहे? आणि त्यामुळे सरकार घाबरलं आणि सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवला. हा इतिहास आहे आपल्याकडे. इतकं कणखर, इतकं तुमच्याकडे बहुमत असून आणि इकडे एक प्रकारे बहुमताच्या जवळ गेलेलं सरकार, बहुमत असं पूर्णपणे नाही पण स्वतःच्या बळावर बहुमताच्या जवळ गेलेलं सरकार असे धाडसी निर्णय घेतंय. हा फरक आहे दोघांमधला. याचा अर्थ आपल्याला जे वाटतं की फक्त हिंदूंवर पकड आहे तसं नाही, तर मुस्लिम जनमानसावरची त्यांची नाडी सुद्धा पक्की आहे. मला या निर्णयामुळं माझ्या आयुष्यात काय बदल होणार? असंच जर प्रत्येक माणूस विचार करायला लागला की शेजारच्याच घराला आग लागलेली आहे,
माझ्या घरात तर काही प्रॉब्लेम नाही आहे, दुनिया चल नाही सकती. एक लक्षात ठेवा, 18% मुसलमानांच्या आयुष्याचा हा प्रश्न होता. तसंच एक व्यवस्था, एक देश चालणार कसा? बनाना रिपब्लिक आहे. एका समाजाला लांगुल चालन करण्याकरता अशा प्रकारच्या गोष्टी करून ठेवायच्या की ज्याची टांगती तलवार उरलेल्या 82% इतर धर्मियांच्या डोक्यावर ठेवायची. अशा प्रकारे आपण सरकार चालवू शकणार आहोत का? त्यामुळे मला असं वाटतं, एक प्रकारे लेव्हल प्लेइंग फील्ड, ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स आणि त्याहीपेक्षा या 17% समाजाला त्यांचा जो निधी आहे तो उपलब्ध असण्याचा हक्क, त्या महिलांना हक्क, त्या दलित पिछड्या वर्गाला त्याचा हक्क मिळतोय, याचा आनंद, याचा गव्हर्नन्सचा आनंद एक नागरिक म्हणून मला का नसावा? याचा अभिमान मला असला पाहिजे की अशा प्रकारची गोष्ट या देशात घडू शकते. उदय सर, खूप खूप आभार. वक्फ सारखा अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा सेन्सिटिव्ह असा विषय आज आपण चर्चा करू शकलो. वेगळ्या विषयावर भेटू, पण आत्ता इथंच थांबू. धन्यवाद.